आज आम्ही सगळेजण नाशिकमधले सर्व सेवक वर्ग, सर्व पंथीय सेवक वर्ग या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या ठिकाणी जमून आम्ही जे माननीय आमदार गोपीचंद पडळकर आहेत त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे, ख्रिस्ती समाजाचे धर्मगुरू कुठे दिसले तर त्यांचा सैराट करा किंवा त्यांना माझ्याकडून त्यांच्यासाठी ते सैराट केल्यानंतर त्यांच्याकडून बक्षीस देण्याची त्यांनी जी घोषणा केलेली आहे। त्याचबरोबर सांगलीमध्ये जे मोर्चामध्ये त्यांनी वक्तव्य केलं आहे की चर्चेस, अनधिकृत चर्चेस, अनधिकृत पास्टर, चर्चेसमध्ये जे काही कागदपत्र तपासण्याचे वगैरे जे काही त्यांनी भाष्य केलेलं आहे त्यावर आम्ही सविस्तर या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि त्याच्यावर आम्ही सरकारला आमची भूमिका मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी सविस्तर आम्ही चर्चा करून आम्ही एकत्र झालेलो आहोत आणि ती भूमिका आम्ही सरकारकडे मांडणार आहोत। कारण ख्रिस्ती समाजाला कोणीही येतंय आणि काहीही बोलतंय, धर्मांताचे खोटे आरोप लावतंय, धर्मगुरूंवर मारहाण करते, चर्चमध्ये कोणी घुसतंय, कोणी उठून चर्चमध्ये जाते, कागदपत्र तपासते। तर आम्हाला हे सरकारला विचारायचं आहे की हे अधिकार सरकारने दुसऱ्यांना कोणाला, कोणत्या संघटनेला, कोणत्या संस्थांना हे का दिलेत आणि कशासाठी दिलेत की नाही दिलेत, हेही आम्हाला सरकारकडून याचं उत्तर हवं आहे। आणि म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींवर आज विचारविनिमय केलेला आहे। आम्ही सविस्तर सरकारकडे या गोष्टीचा जाब विचारला जाणार आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी अशाच प्रकारे सरकारकडे या गोष्टीचा जाब विचारावा की चर्चमध्ये घुसून मारहाण करण्याचं कुठल्या संस्थेला ठेका दिलेला आहे का, कुठल्या संस्थेला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे का, की असा कायदा काही पास केलेला आहे का, कोणी जाऊन कुठल्याही चर्चची तपासणी करू शकतं, कोणी जाऊन कुठल्या धर्मगुरूला तू अधिकृत आहे की अनधिकृत आहे असं विचारू शकतं। मुळात सरकार धार्मिक गोष्टीमध्ये कितपत हस्तक्षेप करू शकतं याबद्दल संविधानामध्ये काय दिलेलं आहे हेही आम्हाला सरकारकडून माहिती हवी आहे आणि त्यानुसार आम्ही सगळेजण या ठिकाणी याच्यावर चर्चा, विचार, विमर्श केलेला आहे आणि आम्ही सरकारला मुद्देसूद जाब विचारण्याचं एक पत्र लिहिण्यात येणार आहे असं आम्ही सर्वसंमतीने ठरवलं आहे। समितीविषयी काय, आता जी समिती घडवली त्याच्याविषयी सांगा। आता आम्ही जी काही समिती घडवलेली आहे त्या समितीचा उद्देश हाच आहे आणि इथून पुढेही आम्ही नाशिकमध्ये हे काम चालू ठेवणार आहे आणि समितीने आता सर्वात प्रथम समितीने हाच विषय घेतलेला आहे की जे काही ख्रिस्ती समाजावर आरोप होतात, जे काही गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य आहे त्या पडळकरांच्या वक्तव्यावर काय विचार करायचा आहे, सरकारला काय जाब विचारायचा आहे, सरकारकडून काय उत्तरं मागवायचे याच्यावर समितीने विचार विनिमय केलेला आहे आणि तो आम्ही या ठिकाणी सर्वसंमतीने विचार करून त्याच्या निर्णयाप्रत आलेलो आहोत आणि आम्ही ती पुढची कार्यवाही करणार आहोत। त्यासाठी आम्ही लवकरच संघटन अधिकृतरित्या स्थापन करून, व्यवस्थित समिती स्थापन करून त्याबद्दल समिती पुढील कार्यवाही करणार आहे। धन्यवाद।